नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथील संजीवनी जनरल अँड मॅटर्निटी हॉस्पिटलतर्फे मोफत गरोदर मातांची तपासणी, सोनोग्राफी आणि औषध उपचार शिबिर घेण्यात आले। या शिबिराला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। उद्घाटक भगवान दंडवे यांनी डॉक्टर रामेश्वर आणि डॉक्टर मनीषा भाले हे पैशासाठी नव्हे तर समाजासाठी झटणारे डॉक्टर असल्याचं गौरवोद्गार काढले। माजी नगर अध्यक्ष विनोद पाटील चिंचोळकर यांनी अशोकराव चव्हाण यांच्या विकास दृष्टीचं कौतुक करत मिश्किल भाषेत डॉक्टर भाले यांच्या संभाव्य नगर अध्यक्ष उमेदवारीचा उल्लेख केलाय, ज्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे। डॉक्टर मनीषा भाले यांनी सांगितलंय की चव्हाण साहेबांनी लोकहिताचं कार्य करण्याची प्रेरणा दिल्यानेच हा उपक्रम राबवलाय। संजीवनी हॉस्पिटलने गेल्या काही वर्षात गोरगरिबांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देत समाजासाठी जगणारे डॉक्टर अशी ओळख निर्माण केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी। कुठलाही केक वगैरे कटिंग नाही करायची। तुम्हाला ह्या दुष्काळाच्या दिवसांमध्ये जर काही पेशंटसाठी काही करता आलं किंवा जर तुमची करायची इच्छा असेल तर ते मात्र तुम्ही नक्कीच करू शकता। आणि ह्याच विचारापासून प्रेरणा घेऊन आज आपण या आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे। आजच्या या आरोग्य शिबिरामध्ये आपण गरोदर मातांना मोफत तपासणी, ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे अशा मातांना मोफत सोनोग्राफीची सुविधा, तसेच जेवढं शक्य होईल तेवढं मोफत औषधी आणि रक्त तपासणीमध्ये 50% सुविधा देत आहोत। हे आज मेन आपल्या शिबिराचं आकर्षण आहे। नमस्कार, आज जो आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर आयोजित केले, त्यामागची संकल्पना काय आणि उद्देश काय? नमस्कार, ॲक्च्युली आज आपण जे अशोकराव चव्हाण साहेबांच्या बड्डेबद्दल, वाढदिवसाबद्दल जे एक शिबिर आयोजन केलं आहे, त्याच्यामध्ये खरं तर मेन असं होतं की साहेबांची फार मनापासून इच्छा होती की मला कुठलीही मोठी गोष्ट नाही करायची, म्हणजे कुठला हार नका मला देऊ किंवा कुठला केक नका कटिंग करू, तुम्हाला जे करायचं ते आपल्या लोकांसाठी, आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी करा। तर तोच विचार घेऊन आज आपण ह्या शिबिराचं आयोजन केलं आहे। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या ह्या भागातल्या माता किंवा भगिनी आहेत त्यांच्यासाठी मोफत तपासणी किंवा मग ज्या मातांना आवश्यकता आहे अशा मातांना मोफत सोनोग्राफीची सुविधा, जी औषधी आवश्यक आहेत ती औषधांची सुविधा आणि आपले रक्त तपासणीमध्ये 50% सुविधा, ह्या आपण 4 गोष्टींचा फोकस करून आज हे शिबिर आयोजित केले आहे। यावर्षी अतिशय अतिवृष्टी झाली, शेतकरी कुटुंबीय तर हालाकीचे दिवस आज बघत आहेत। त्यानिमित्तानं आपण त्यांच्या कुटुंबियासाठी किंवा त्या गरोदर मातींसाठी हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल समाज माध्यमातून देखील आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव होता, त्याकडे आपण कसं पाहता? खरं तर शुभेच्छांचं असं काही वाटत नाही बरं का, पण एक आहे मनामध्ये की आपण ज्या भागामध्ये काम करतो तिथे तसं जर बघायला गेलं तर ह्याच वर्षी दुष्काळ आहे असं काही नाही। नेहमीच प्रत्येक वर्षाला काही ना काही नवीन संकट येत आहेत। मागे जसं करोना आला होता, करोनाच्या नंतरनं कधी ओला दुष्काळ होतो, कधी कोरडा दुष्काळ होतो। मला जसं आठवतं आहे तसं मला असं कधीही नाही झालं की बाबा शेतकरी म्हणजे तो त्याच्या शेतातल्या उत्पन्नामध्ये खुश आहे किंवा तो त्याच्यातनं बाहेर पडला आहे, असं कधीच होत नाही। खूप वेळा असं होतं कुठला तरी रोग पडतो की हे पिकांवरती, आणि काय होतं की त्यांनी जे टाकलेलं आहे शेतामध्ये, जे टाकलेलं आहे ते सुद्धा त्यांच्या शेतीमधलं निघत नाही। तर नेहमीच प्रत्येक वर्षीच हा अनुभव मी घेतलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आपण हा आजचा जो उपक्रम आहे हा आम्ही याच वेळी नाही, प्रत्येक वेळी, इव्हन म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये एक खूप दिवसांसाठी वगैरे आपण हा उपक्रम काही वेळा चालू करू शकतो, किंवा साधारणतः म्हणता येईल की 6 महिन्याला म्हणा किंवा 3 महिन्याला आपण एक छोटे प्रोग्राम चालू करणार आहोत असे। एकीकडे आपण पाहताय डॉक्टर लोक पैशाच्या मागे लागले आणि एवढ्या महागड्या सुविधा देऊन एखाद्या बिलामध्ये जर कमी करा म्हटलं तर ते कमी करायला सुद्धा फिक्स करतात। आणि तुम्ही दरवर्षी आता सांगितल्याप्रमाणे 6 महिन्याला 3 महिन्याला एखादा असा उपक्रम राबवत आहे, तुमचं बजेट कसं मिळतं, म्हणजे तुम्ही ॲडजस्ट कसं करता? खरं सांगायचं म्हणलं तर ना,
आपण ना एकदम छोटे माणसं आहोत, तर आमचा बेसिक खर्च एवढा कमी आहे की मला असं वाटतं की खूप कमी पैशामध्ये पण आपण जगू शकतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे हायफाय खर्च नाही आपला किंवा खूप जास्त पैशाची आवश्यकता नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली ना की खूप लोकांचं असं असतं की आमच्या पुढच्या पिढीसाठी आपण हे कमवून ठेवू, हे कमवून ठेवूया, त्यांना हे करूया. पण मला असं वाटतं जो मुलगा आपल्या स्वतःच्या पायावरती सक्षम होतो किंवा आपण स्वतःच्या हिमतीवरती जेवढं कमवू शकतो तेवढं तो आईवडिलाच्या पैशावर कधीच मोठा होऊ शकत नाही. त्यामुळे माझं आणि सरांचं एक नेहमीसाठी असं होतं की आपण आपल्या मुलांना फक्त बेसिक एज्युकेशन द्यायचं. आमचा प्रयत्न त्याच्यासाठी एवढाच आहे की त्याने बेसिक एज्युकेशन घ्यावं आणि त्याने त्याच्या स्वतःच्या पायावरती उभं राहावं. त्याच्यासाठी आम्हाला कुठलीही गोष्ट करायची गरज पडू नये. आणि ह्याच इच्छेमधनं आम्हाला जे हॉस्पिटलमध्ये पण जे सक्सेस मिळत आहे त्याच्याकडे पण आम्ही असं बघत आहोत की आपण फक्त जे करतोय ते लोकांसाठी काहीतरी यूज व्हावा या गोष्टींचा, जे की आपल्या फक्त कुटुंबावरती आम्ही फोकस नाही करत आहोत. तुमच्या समाजासाठी जे काही ऋण फेडण्याचे तुम्ही जे ठरवले त्या गोष्टीसाठी माझ्याकडून व माझ्या कुटुंबियाकडून सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच सेवा आपल्या हातून घडो ही मी या ठिकाणी विनंती प्रार्थना करतो. नमस्कार. धन्यवाद. सांगितलं होतं मला साहेबांनी बोललो होतं स्टेजवर किंवा एक मेडिकल कॅम्पचं हे घ्या म्हणून नक्की आपण पुढे ते बी व्यवस्था करू. येत्या 1-2 महिन्यात इलेक्शन आहे. धनगर साहेबांना सांगितलं भाले साहेबांना तुम्ही राजकारणात या. म्हणजे ती इच्छा नाही तुम्ही राजकारणात झाला. राजकारणात झालं की माणूस लई बदलून जातो. राजकारणात पुन्हा मग हे हर एक गोष्टी स्वार्थ बघतो. तर तुम्ही जे सेवा करता सगळी चांगलीच करता. संधी भेटल्यानं नक्की या मी म्हणत नाही. राजकारण झाल्यानंतर माणसालाही बदलून जातो. कारण मी मागच्या 15 वर्षांचे अनुभव केलेला आहे. त्याच्यामुळे जे काम तुम्ही जे कार्य इथं करतात एकदम चांगलं कार्य करतात आणि तुम्ही असंच चांगलं कार्य करून आणि आमच्या साहेबासाठी चांगले सगळ्यांना इच्छा हे करतो की बाबा साहेबांचं आरोग्य असं चांगलं राहावं आणि अजून 10-20 वर्ष साहेब आपल्यासाठी इथं भोकरमध्ये सेवा करू. कारण तेवढं विजन असणारा नेता आपल्याला भेटणं. आज मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात कोण मंत्री झालेला आहे? कोणीच मंत्री झालं नाही. 18 वर्षाशिवाय कोणी मंत्री झालं नाही, काय नाही. आणि जेवढं डेव्हलपमेंट आज भोकरमध्ये झालं नुसतं साहेबांमुळे झालेलं आहे. तुम्ही आजूबाजूच्या नगरपालिका बघा, कुठे रस्ते नाहीत, काय नाही. आता ठीक आहे कुठे राहिलेली असतील रस्ते नाले, पण 80% रस्ते नाल्या सगळं होत आहे. 28 कोटीचं गार्डन आपल्या मंदिरामध्ये गार्डन होत आहे 28 कोटी रुपयाचं. 100 कॉटचं हॉस्पिटल व्हायला. एखाद्या वर्षामध्ये भोकरचं पूर्ण काय फरक होणार आहे. तर हे सगळं शक्य झालं ते आशुप्रमाणे शक्य झालं. त्याच्यामुळे मी अजून एकदा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भाले कुटुंबाला अशीच वाटचाल पुढे राहावं एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांनी ठेवलेल्या या कार्यक्रमाला आमचे गुरु आदरणीय उत्तमधन महाराज तसेच आमचे छोटे बंधू माजी नगराध्यक्ष विनोदी चिंचाळकर, दुसरे बंधू भारतीय जनता पार्टीचे आमचे तालुका अध्यक्ष दिवाकर रेड्डी साहेब, या सेवा संघटनाचे सचिव व आमचे भाऊजी विठ्ठलरावजी फुलारी साहेब, मोडे साहेब, तसेच आमच्या कल्पनाताई भोसले, उत्तम जाधव, कदम सर, कुंबळे सर, उपस्थित आमचे ज्येष्ठ बंधू व आमचे स्नेही पंडितरावजी भाले साहेब, रामेश्वररावजी भाले, त्यांचे सर्व कुटुंब उपस्थित, कसबेजी, आमचे सानिया मेडिकलचे आमचे कार्यकर्ते, श्रीकांत गजानन देशमुख, उपस्थित सर्व माता भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाले कुटुंबाने जो समाज उपयोगी समाजाकरता गरोदर माता भगिनीचं त्यांचं तपासणी, सोनोग्राफी, त्यांच्यावर लागणारी औषधी या अशा सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि एक चांगलं कार्य समाजापुढे एक चांगलं ध्येय करण्याचं काम केलं. त्याबद्दल मी रामेश्वरजी भाले यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे भाऊजी फुलारी साहेबांसुद्धा यांच्यामध्ये त्यांचं खूप योगदान आहे. त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं तर त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि भाले साहेबांचं हमेशा करता आम्ही त्यांना करायचं देतो. मग एखादा पेशंट आला, बिल झालं की आम्ही फोन करतो, मग त्याचं काहीतरी बिल कमी करा. त्यांनी सुद्धा त्या आमच्या विनंतीला मान देतात आणि
पेशंटचं जमत तेवढं बिल कमी करून, कारण त्यांचा उद्देश हा पैसे कमवायचा नसून समाजाचं काम करण्याचा आहे. म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांना एक त्यांच्या डॉक्टर साहेबांचा माझ्या मनानं जिल्हाध्यक्ष केला असं वाटतं. बरोबर. आणि पुढे आपले असेच राजकीय असो की तुमच्या वैद्यकीय क्षेत्रात असो आपली प्रगती हो, हीच मी आपल्याला सदिच्छा देतो. आणि असेच समाजोपयोगी कार्यक्रम आपण साहेबांच्या नावाकरता करावं अशी आपल्याला विनंती करतो. परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. व माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज हे आरोग्य शिबिर आयोजित केले संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून. तर खरं तर माझं भोकरला येण्याचं कारणच अशोकराव चव्हाण साहेब आहेत. माझं पूर्ण शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात झाले आणि माझं मूळ गाव भोकर असल्यामुळे मी इथे साहेबाच्या प्रेरणेमुळं आलो. कारण असा लोकनेता, असा ब्ल्यूप्रिंट डोक्यामध्ये असलेला सर्वांगीण विकास शहराचा करणारा लोकनेता भोकरसारख्या भागामध्ये लाभला आणि त्यामुळे भोकरचा सर्वांगीण विकास जो की वैद्यकीय असो, शैक्षणिक असो, सर्वांगीण विकास साहेबामुळे झाला. तर ह्या शिबिराचं मूळ स्थान केंद्रबिंदू साहेबाचा वाढदिवस होता. येणाऱ्या काळात पण आम्ही दरवर्षी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त माझी शिबिर घेण्याची संजीवनी परिवाराची इच्छा आहे. या शिबिरातून गोरगरिब रुग्णांची सेवा करून जी पुण्याई येणार आहे त्या पुण्याईमधून साहेबांना दीर्घायुष्य मिळो. साहेबांनी काल नांदेडमध्ये भाषण करताना पुढचे 15 वर्ष मी राजकारणामध्ये सक्रिय असणार आहे अशी इच्छा व्यक्त केली. नक्कीच ईश्वर त्यांची पूर्ण इच्छा पूर्ण करेल ही ईश्वराची प्रार्थना करतो. पुनश्च एकदा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. चालू आहेत का? पेण येथे मराठा समाज भवनाच्या पहिल्या मजल्याचं उद्घाटन राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आणि JSW फाउंडेशनचे CSR हेड सुधीर तेलंग यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात मराठा समाजाचं वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. खासदार धैर्यशील पाटील यांच्या राज्यसभेवरील निवडीचा गौरव म्हणून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांनी सांगितलंय की राजकारणात माणुसकी सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे. उंची कितीही वाढली तरी पाय जमिनीवर राहावेत अशी प्रार्थना मी करतोय. या कार्यक्रमाला महादेव मानकर, भाऊ एरनकर, प्रकाश झावरे, रघुनाथ दळवी यांच्यासह पेण तालुका आणि शहरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. तुम्हाला मदत केली नाही म्हणून नाही, कोणी कुणाला पैसे दिले म्हणून नाही, त्यांचं त्या ठिकाणी असलेलं अस्तित्व आणि महत्व हे तेवढं आहे. पण तुम्ही सर्व मंडळींनी त्याचा व्यवस्थित वापर या ठिकाणी केला. खरं तर हा उद्घाटन करण्याचा सुद्धा अधिकार आमच्या मुलापेक्षा तुमच्या मुलांचाच अधिक आहे, याची सुद्धा मी पूर्णता या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. चांगली माणसं असावी लागतात, प्रकाश भाईसारखी माणसं असावी लागतात, तेलंग साहेबांसारखी माणसं असावी लागतात की ज्यांनी कसं आहे, तेलंग साहेबांकडे बरेच जण CSR मागायला येतात. पण तेलंग साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, तुम्ही इथे जो CSR दिलाय तर जर तुम्ही 10 दिला असाल तर त्याच्यात अधिक 2 करून 12 करून 15ची वास्तू तयार करण्याची या मंडळींची या ठिकाणी नैतिकता या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुमचे आभार तर आम्ही मानूच,
तुमचे आभार आम्हाला मानायलाच लागतील. आभार मानल्यानंतर पुढे दुसरी चिठ्ठी तुम्हाला पाठवायलाच लागेल. कारण कसं आहे, हे समाजाकरता काम करायचं आहे आणि समाजाकरता काम करत असताना शेवटी ही नाती पक्की असावी लागतात. देणारा असावा लागतो, घेणारा असावा लागतो. घेणाऱ्याने नंतर चांगलं काम करून या ठिकाणी दाखवावं लागतं. ते अत्यंत चांगली सिंक्रोनायझेशन ज्याला म्हणतात, गिअर बॉक्स आपण गाडीचा उघडतो, त्याच्यामध्ये अनेक चाकं असतात एकमेकांमध्ये गुंतलेली, एक हलवला तर दुसरा हलतो, बरोबर आहे ना. तर तसं हा आमच्याकडे तुम्ही देणारे, आम्ही घेणारे, हे वापरणारे आणि ह्यांना आशीर्वाद देणारे, हे सगळे अशा पद्धतीचा एक चांगला गाडा या ठिकाणी बसलेला आहे. आम्ही लगेच काही तुमच्याकडे काही मागणार नाही, पण अजून पुढल्या 2-4 वर्षात काहीतरी मागितल्याशिवाय राहणार सुद्धा नाही. हे सुद्धा या ठिकाणी निश्चितपणानं या ठिकाणी सांगतो. अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही म्हणजे पीटीच्या बोलण्यातून धैर्यशील येत होतं, तो खोटी गोष्ट आहे. कारण होतोच मी, कारण आता मी तुमच्यातला, आता तुम्ही सगळ्यांनी मला त्या ठिकाणी ती ताकद दिलेली आहे, ते तो काय दंड, राजदंड म्हणतात तो दिलेला आहे, तर त्याचा वापर होणारच. पण एक गोष्ट मी निश्चितपणानं सांगतो की पीटी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने, मला एक गोष्ट इथे परत एकदा सांगायला लागेल की मी पीटी बोले म्हणजे मागूचा पांडुरंग शिंदे एवढा त्याचा केवळ अर्थ या ठिकाणी धरता येणार नाही. पीटी म्हणजे आता जसा सगळ्यांच्या माध्यमातून एक जण काम करतोय तो चेहरा, कदाचित तो उद्या दुसरा असेल, कदाचित काल तो प्रदीप दादाच्या नावाने होता, कदाचित ह्याच्या अगोदर आपल्या कदम मामा होते, त्याच्या अगोदर आपले भोईर मामा होते. या प्रत्येकाने या ठिकाणी प्रयत्न केला, या प्रत्येकाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. या प्रत्येकाने त्यांच्या पद्धतीनं मुठमुठ तांदूळ त्या कणगीमध्ये टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या सगळ्यांच्या मानानं या ठिकाणी, सगळ्यांच्या कर्तृत्वानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि आज तुमच्या सगळ्यांच्या भौतिक कष्टानं, भौतिक म्हणजे आर्थिक म्हणजे जे तुम्ही केले त्यांच्या यांनी अत्यंत सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली. पीटी मला तर कधीच वाटणार नाही का तू थांबशील म्हणून. तू बोललास की आम्हाला अजून बरंच करायचं आहे, हे सांगण्याची काही गरज आहे. उगीच माझ्या छातीत कशाला धडके म्हणून लागतो. पण एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणाने आहे की पीटीला एखादा शब्द दिला का पीटी गणपतीला बसलाच. अशी माणसं असावी लागतात की जी आपल्या घरचं विसरतात, दारचं विसरतात आणि समाजाकरता स्वतःला वाहून घेण्याचं या ठिकाणी ठरवतात. ही जी सगळी जी 10-12 माणसं आहेत ना, ह्यांनी जन पछाडलं. तो आता सहज बोलला की देदेशील पाटलांनी 5 दिले, पण मी 5 कबूल केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण काय बोललो. पीटीनी प्रत्येक वेळी येऊन म्हणजे नुसते कबूल करून जमत नाही, इथे ते द्यावे लागतात. हे या सगळ्यांचं कर्तृत्व आहे आणि असंच आहे प्रत्येक ठिकाणी असंच आहे. आपण आपल्या बाबांना जरी बोललो ते बाबा तर हो देऊन टाकू, पण नंतर त्या कसं बसतं ना त्याचं. आणि हे ह्या सगळ्या मंडळींनी खूप प्रामाणिकपणाने केलं. प्रत्येकाची इच्छा असते समाजाकरता काहीतरी करावं, परंतु खिशात असलेली गोष्ट दुसऱ्याला देणं हे जसं इच्छा असावी लागते, तसे ज्याच्याकडे द्याल तो ह्याच्यात अजून 5 टाकून त्याचे 10 करून वापरील ही या ठिकाणी खात्री असावी लागते. ही खात्री या मंडळीकडे या ठिकाणी. मला येताना मी बघितलं की त्याला पत्रा टाकलेला आहे. म्हटलं बरं झालं पत्रा टाकला, आता ह्याच्यावरती कुठला मसला नाही, नाहीतर ह्या मंडळींच्या डोक्यात तोही या ठिकाणी आला असता. पण मी निश्चितपणानं सांगेन की जरी अजून त्या ठिकाणी पत्रा टाकला असला तरी बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत, याची मला पूर्णतः कल्पना आहे. कंपाऊंड वॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण आता ही इमारत आपल्या समाजाच्या लोकांकरता, सर्व लोकांकरता, सर्व मुलांकरता कशा पद्धतीनं अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं वापरली जाईल ह्याचा प्रयत्न तुम्हा सगळ्या मंडळींना या ठिकाणी करायचा आहे. अजून याच्यामध्ये तुम्ही तर आहातच, अजून तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही काही मंडळी घ्या की जी तुमच्यासाठी शिकली पाहिजे. अज्ञानाला अंधाराची साथ, त्याचप्रमाणे तेज ज्ञानाच्या पसराव्या अवघ्या जगात दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. दीप प्रज्वलन करून सन्माननीय आजचे आपले सत्कार मंत्री तथा उद्घाटक माननीय श्री धैर्यश दादा पाटील सर, खासदार राज्यसभा आणि सन्माननीय श्री सुधीर तेला. तालुक्यातील 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून आढावा बैठक सुरू झाल्या आहेत.
काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली इच्छुकांची आढावा बैठक जळगाव येथे संपन्न झाली। या बैठकीत जिल्हा परिषद सरसम, पोटा बुद्रुक, कांबरी गट तसेच 4 पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते। यावेळी माजी आमदार जळगावकर म्हणाले की जनतेच्या सतत संपर्कात असणाऱ्यांनाच उमेदवारी मिळेल। काँग्रेस हा सर्व धर्म समभावाचा पक्ष असून गेल्या 5 वर्षात झालेल्या विकास कामांच्या आधारे जनता काँग्रेसला नक्कीच बळ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसेच नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तत्परतेने कामाला लागावे असं आवाहनही त्यांनी यावेळी केले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। शेवटी जनता कोणासाठी नाही, त्या ठिकाणी जे तुम्ही आता तुम्ही जरी उड्या मारू लागले लोक तुमच्यासोबत ठीक आहे। राजकारणामध्ये सगळ्याच दिवस काय चांगले झाले त्याला फेस करायची त्याला ठीक आहे। एका दिवस समजा नाही भेटलं त्या ठिकाणी माणसाने जो माणूस थांबेल त्याच माणसाचं भविष्यामध्ये काय काँग्रेसला बळकट येणार असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। धन्यवाद। माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी सर्व इच्छुकांना बोलावून आढावा बैठक घेतली आहे। या संदर्भात आपल्यासोबत माजी आमदार जळगावकर साहेब बोलण्यासाठी आहेत। साहेब, आज आपण बैठक घेतली आहे आणि या ठिकाणी कामारी सरसम गटातील व शिरंजनी गणातील सर्व 4ही गणामधील इच्छुक या ठिकाणी आले होते आणि यांना काय आपण आव्हान केलं? नाही, आता निवडणूक म्हणलं की या ठिकाणी इच्छुकांची त्या ठिकाणी आपण इच्छुकाकडून त्यांचे नाव मागून घेतो आणि या ठिकाणी इच्छुकांनी आपल्या इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आणि जवळपास दोन्ही गटामध्ये 9-10 उमेदवारांनी या ठिकाणी आज उमेदवाराची मागणी केली। 30 तारखेला फॉर्म भरायचे आहेत। मला वाटते 30 तारखेपर्यंत अजूनही इच्छुक उमेदवार वाढतील। जवळपास दोन्ही गटामध्ये 15-20 उमेदवार त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतील। पंचायत समितीमध्ये सुद्धा अजून उमेदवार या ठिकाणी फॉर्म 30 तारखेपर्यंत देतील। राहिला प्रश्न उमेदवाराच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली, प्रत्येकच उमेदवार या ठिकाणी सक्षम आहे। पण मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे, जे काही समजा या गटामध्ये गाव आहेत त्या मला काही हे नवीन नाही, मला सगळ्या गावामध्ये गाव निहाय मी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्याला नावानिशी या ठिकाणी ओळखतो किंवा ते मला माझ्यासाठी जीवापाड त्या ठिकाणी काम करतात। म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदी सुद्धा मी त्या प्रत्येक गावाच्या प्रमुखाकडून त्या ठिकाणी सर्वसामान्य मतदारातून त्या ठिकाणी मत आम्ही मागून घेऊ आणि लोकांच्या मनातून लोकांचं काय मत आहे त्या मतानुसार आम्ही त्या ठिकाणी पुढचं पाहू। कामारी गटामध्ये सर्वसाधारण जागा आहे आणि गेल्या वेळेस आपल्या मातोश्री होत्या, यावेळी म्हणजे आपले काही घरी ठेवणारा असं म्हणजे चर्चा आहे राजकीय गटामध्ये, याबाबत आपलं काय पडतं? राजकीय गटामध्ये चर्चा असेल, लोकांचं मत घेऊन लोक जे काय म्हणतील त्यानुसार मी निर्णय घेईन। यानंतर हिमायतनगर नगरपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद, काँग्रेसमध्ये इच्छुकांचा म्हणजे संख्या वाढत आहे ते तुमच्या नेतृत्वामध्ये आणि हिमायतनगर यानंतर आता जे आज राष्ट्रवादीमधून सुमटांकर आज प्रवेश करत आहेत काँग्रेसमध्ये, म्हणजे जिल्ह्यामध्ये देखील काँग्रेसला इच्छुकांची हे वाढत आहे, याबद्दल आपण नाही एक तर जे काही समजा काँग्रेस पक्ष सोडून काही दिवसासाठी पक्ष सोडून गेले होते त्यांना तिथे गेल्यानंतर असं जाणीव झाली की बाबा काँग्रेस पक्षाशिवाय या राज्याला देशाला पर्याय नाही। पुन्हा बऱ्याच ठिकाणी ते स्वघरी त्या ठिकाणी पक्षाचे ध्येय धोरण ज्यांना त्या ठिकाणी मान्य आहेत। आज काँग्रेस पक्षाचा जर विचार केला सेक्युलर पक्ष आहे आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि म्हणून प्रत्येकाचं त्या ठिकाणी आता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी मिळाली पाहिजे। ही हिमायतनगर नगरपंचायतीचा जर विचार केला माझ्या मते आपल्याकडे 150 फॉर्मच्या जवळपास फॉर्म आले आणि अजूनही आले, म्हणून सगळ्याला वाटले की काँग्रेस पक्षाची उमेदवारी भेटली पाहिजे। आज शहराच्या बाबतीमध्ये जे काही शहरामध्ये झालं मी ठीक आहे चांगले झालं असेल काय वाईट झालं असेल, पण जे चांगलं झालं ते चांगलं मागराव पडल्यामुळे झालं हे सगळ्या जनतेला माहित आहे। आणि काही गोष्टी समजा त्या ठिकाणी करत असतेच चूक कोणाची होते, काम करणाऱ्याची चूक होते, हे करत असताना कुठं काही उणीव राहिली असेल हे मी नाकारत नाही, निश्चित ते सुद्धा मान्य करतो। पण हिमायतनगर शहराचा आज जे काही पूर्वीचं शहर आणि आताचं शहर जे बदल झाला असेल ते फक्त काँग्रेस पक्ष आणि माधवराव पाटलामुळे झालं हे मी त्या ठिकाणी ठामपणे त्या ठिकाणी सांगतो। म्हणूनच उमेदवाराची ओघ जे काँग्रेसकर
जर वाढली त्याचं एकमेव कारण जे लोकांना माहित आहे, मतदाराला माहित आहे, जे काही केलं काँग्रेसने केलं आणि जे काही करतील ते काँग्रेसच करेल, म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची या ठिकाणी गर्दी होत आहे आणि साहजिक आहे. आणि त्या इच्छुकांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. जसं यातला उमेदवारी भेटेल त्या उमेदवाराचे सगळ्यांनी त्या ठिकाणी एकाच ताकदीनं त्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा. धन्यवाद. होते माझं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव येथे रिपब्लिकन सेनेचा आढावा बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. या बैठकीचं आयोजन तालुका अध्यक्ष महेंद्र धोंगडे आणि शहर अध्यक्ष चंद्रकांत भोरे यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्र सचिव माधवदादा जमदाडे, जिल्हा अध्यक्ष सुनील सोनसळे, उपाध्यक्ष साहेबराव नरवडे आणि युवा जिल्हाध्यक्ष मुकेश सावते उपस्थित होते. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केलाय. यामध्ये कुणाल मुनेश्वर, बबन जमदाडे, सखाराम खांडेकर आदींचा समावेश होता. बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका ताकदीने लढण्याचे आवाहन करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी. सर्व मान्यवरांच्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे माधवदादा जमदाडे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो की आपण या दोन्ही मान्यवरांचं आपण अनेक जिल्ह्यामध्ये करता, अनेक तालुक्यात करता, कसा पडते आहे, काय वाटते या ठिकाणी झेंडा फडकेल? निश्चितच या ठिकाणी माधवदादा जमदाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये विधानसभा प्रभारी महेंद्रभाऊ धोंगडे त्यांनी या ठिकाणी तालुका कमिटीची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये रिपब्लिकन सेना साही जिल्हा परिषदमध्ये 12 पंचायत समितीमध्ये या ठिकाणी चाचपणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी तालुका कमिटीकडे साही जिल्हा परिषद गटामध्ये व गणामध्ये 12 गणामध्ये उमेदवार आहेत. रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गटाची युती आहे. या युतीमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि या ठिकाणी स्थानिक आमदार किंवा स्थानिक पदाधिकारी सन्मान्य युती करत नसतील तर स्वबळाचं बी या ठिकाणी आम्ही चाचपणी केलेली आहे. विजय असो, विजय असो. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. विजय असो. विविध पक्षातून आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केले. उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी इलेक्शन एक माध्यम आहे, पण रिपब्लिकन सेनेचा हा बाल किल्ला हदगाव हा बाल किल्ला या ठिकाणी तयार करण्यासाठी सर्व जाती धर्माची माणसं रिपब्लिकन सेनेमध्ये आज आले आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदच्या 6 जागा आणि पंचायत समितीच्या 12 जागा हदगावमध्ये या ठिकाणी सुटलेल्या आहेत. आणि हे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचं या दोन्हीही म्हणजे या युतीचं या ठिकाणी विजय करण्यासाठी हा सगळा या ठिकाणी बैठक झालेली आहे. आणि या बैठकीमधून असं आम्हाला वाटतं की बाबा उद्या होणाऱ्या या इलेक्शनमध्ये या युतीचा झेंडा या हदगाव तालुक्यामध्ये फडकणार आहे. कारण या ठिकाणी अनेक वर्षापासून झटत असलेल्या समाजात किंवा पक्षात हे लोक त्रस्त झालेले आहेत. इथले सर्व जे स्थानिक जे काही मातबर लीडर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, काही लीडर आहेत, या लोकांच्या भूलथापाला देऊन यांचं या हदगावला आज कुठलंच विकासाचं काम नाही. शेतकऱ्यांच्या शेताला पाणी नाही. शेतकऱ्यांच्या जीवनाला आत्ताच आमच्या बरडशेवाळा या गावामध्ये आमचा शेतकरी एक बांधव फाशी घेऊन त्या ठिकाणी त्याचं जीवन आहे की नाही त्यांना संपवला. असं या हदगावची परिस्थिती आहे. आणि आता या हदगावला रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबांचं नेतृत्व स्वीकारले आणि आनंदराज आंबेडकर साहेब या तालुक्याचा विकास करतील एवढीच त्यांच्याकडून आशा आहे. आणि ज्या संविधानावर त्यांनी विश्वास केलाय तर ते संविधान आमचे हक्क अधिकार आणि उद्याचं शासन आणि प्रशासन हे सर्व आम्ही घेणार आहोत.
या आशेनं हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. स्थानिकला जर युती राहिली, हा. आज बैठक झाली, हो. किती जागा आपल्याला लढतील, या ठिकाणी विजयी होतील आपल्याला वाटतं? आनंदराज साहेबाच्या आदेशाप्रमाणे किंवा आनंदराज साहेबांच्या संदेशाप्रमाणे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबाच्या गटामधून 10% जागा देणार आहे असं हे पक्क आहे. पण आनंदराज साहेबांचं असंही म्हणणं आहे की बाबा तुमचं काम, तुमचं कार्य, तुमचा कार्यकर्ता शीलवान असेल, गुणवान असेल, त्या ठिकाणचं त्या क्षेत्रामध्ये त्याचं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणी 10पेक्षा जास्त 15% होऊ शकते, 20% होऊ शकते. अशा पद्धतीचं साहेबाचे आदेश आहेत आम्हाला. म्हणून या 6 जाग्यावर आणि पंचायत समितीच्या 12 जाग्यावर आम्ही आमच्या युतीतून आता आम्ही आमच्या युतीला प्राधान्य द्यायलो. एकनाथ शिंदे साहेबाच्या गटातून जेवढे बी उभा टाकले आणि आम्हाला भेटणाऱ्या जागेतून आम्ही जेवढे बी भेटणार आहेत आम्हाला जागा, तेवढ्या जागेतून आम्ही युतीच्या सीटा या हदगाव तालुक्यामध्ये आहे की नाही फडकवणार आहोत. एवढं मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. बैठकीदरम्यान नाही त्याचा आहे, पण आता आमदार साहेबाला बी काही बंधनं असतील त्यांच्या कार्यकर्त्यांचे, त्यांच्या नेत्यांचे, पक्षाचे तर नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामधल्या सर्व युती झाल्यापासून सर्व आमदारांना किंवा सर्व मंत्र्यांना त्यांनी सरळ सरळ आदेश दिलेले आहे की आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत आणि आपण युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये जेवढ्या बी जागा फायनल होतील या महाराष्ट्रामध्ये तर आम्हाला सर्वांना आहे की नाही त्या जागा निवडून आणून या जिल्हा परिषद पंचायत समिती उद्या होणाऱ्या नगरपालिका आणि महानगरपालिकेला तिथपर्यंत आमची युती आहे. आणि आता स्थानिक आमदार आहे की नाही देत नसतील, आज दिले नाही उद्या देतील, उद्या दिले नाही इलेक्शनमध्ये देतील, एवढं मी या ठिकाणी आहे की नाही सांगू शकतो. अलिबाग येथील ग्रामपंचायत बोरघर मधील मोरोंडा बोरशेत रस्ता हा अलिबाग रोहा मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नातून करण्यात आलाय. विरोधक नेहमीच विकास कामे आम्हीच करत असल्याचा कागावा करून आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केलेल्या विकास कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच रस्ता आणि पर्यटन विकास निधीची खोटी टेंडर बिले काढण्याचे कामेही विरोधकांनी केले असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. तर अलिबागचा विकास हा आमदार महेंद्र शेठ दळवीच करत आहेत, परंतु विरोधकांनीही आता लक्षात घ्यावे की हे असं खोटं खपून घेतलं जाणार नाही, सर्वांच्या कुंडल्या बाहेर काढल्या जातील असा इशारा शिवसेना युवा जिल्हा समन्वयक अजय गायकर यांनी दिला आहे. यावेळी उप तालुका प्रमुख अरुण भगत, शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळी, शिवसेना नेते सुधीर चरेकर इत्यादी मान्यवरांसोबतच आयोजित पत्रकार परिषदेत विभाग प्रमुख महेश शिंदे, कौस्तुभ पुतकर, रमाकांत पाटील आदी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी गेल्या 5 वर्षात आणि आता या 1 वर्षभरात जो सरकारी निधी आमदार म्हणून कसा आणायचा ते त्यांनी अशा पद्धतीने आणले की लोक समाधानी आहेत. परंतु आता काही पक्षाचं वृत्तपत्र आहे आणि काही जिल्हा परिषदला अर्ज देतात असं मला कळलेलं आहे. ही नवीन सवय नाही, त्यांची जुनी सवय आहे. त्यांना कधी कुठलंही काम कधी करता आलेलं नाही, परंतु कुणी केलं तर आमच्या नेत्याही केलं म्हणून हे असं त्यांचं कायम चालू असतो. मला आठवतो की 2004 साली सुद्धा आमदार मधुशेठ ठाकूर कैलासवासी हे झाले होते, त्याही कामं काही आणली त्या टायमाला, पण असंच तेच करायचं की आमच्या भाईने आणलं, आमच्या ताईने आणलं असं करायचं. पण काय परिसरातल्या लोकांना आता अनुभव आलेला आहे काम कोण करतोय. आता ही किती वल्गना केल्या की ही कामं आम्ही आणलीत, लोक समजून यांच्या हातात कुठली सत्ता आहे. आता कोणतीही सत्ता त्यांच्या हातात नाही आणि कोणतेही ते काम करू शकत नाही. आणि आता जी कामं होतात ती केवळ एक महेंद्र शेठ दळवी आमदार तालुक्याचे म्हणून तीच कामं करू शकतील. 20 वर्षात जे काही विरोधकांना आमदारकी असून सुद्धा सत्तेत असून सुद्धा जे जमलं नाही ते आमचे लाडके आमदार, धडाडीचे आमदार, गोरीगंज कैवारी आणि असंख्य कामं करून गोरगरिबांना, आदिवासींना न्याय देण्याचं अत्यंत बहुमूल्य काम केलेलं आहे. त्याची पोचपावती म्हणून त्यांना पुन्हा आमदारकी लोकांनी मिळवून दिलेली आहे आणि पुन्हा नाही तिसऱ्यांदा सुद्धा आमदार तेच होतील अशा पद्धतीची कार्यपद्धत त्यांची चालू आहे. मोरोंडा बारशेत रस्त्याविषयी बोलायचं झालं तर गेल्या 25-30 वर्षापूर्वीपासून तो रस्ता होतोय असं हुलकावण्यात थापा देणाऱ्या लोकांना ते काही करता आलं नाहीये
आणि ज्यांनी आता करून आणलेलं आहे, जे आमदार धडाडीचे आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांनी करून आणले आहे, त्यांच्या कामावर पाणी फेरण्याचं काम हे लोक करतायत. आमच्या आमदारांचं एकच ब्रीदवाक्य आहे की मी बोलून दाखवत नाही, करून दाखवतो आणि केल्यानंतरच मला त्याच्याविषयी विचारा आणि त्याच्याविषयी काही प्रश्न असतील विचारा, कामाची पद्धत विचारा. आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला एक शब्द दिला. आम्ही विभागाची सर्व कार्यकारी मंडळी जेव्हा आमदार साहेबांना भेटलो आणि आम्ही आमच्या आग्रहाची मागणी केली की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवासींचे प्रलंबित राहिलेले राज्य रस्ते आम्हाला करून द्या, त्यावेळी त्याने एकच शब्द आम्हाला दिला, कारण का फार मोठे रस्ते आहेत, हे 5-10 हजार आणि 5-10 लाखांनी होणारे नाही आहेत, त्यासाठी भरीव निधीची गरज आहे. आणि तशी कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे. ज्या दिवशी मला निधीची उपलब्ध होईल त्या दिवशी मी निश्चितपणे तुमचा मोरोंडा बार्शेत रस्ता असो किंवा अन्य कोणतेही रस्ते असोत ते मी तळपडीने समजतात. पण इतकेक वर्ष जी पंचायत असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो, ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी आज पण काहीच केलं नाही. ह्याचं दुःख मलाही होते आणि तुम्हालाही होते. तुमच्या दुःखात मी यावेळी सहभागी आहे आणि तुमचं प्रश्न सोडवण्यासाठी ह्याही पुढे मी तुम्हाला मदत करीन. आणि हेही सांगतो की जी रस्त्याची क्वालिटी असेल, रस्ता असेल, ती तुम्ही प्रत्यक्षात स्थानिक लोकांना उभे राहून समजून येणारे कॉन्ट्रॅक्ट करून घ्या आणि लोकांचा प्रश्न मार्गी लावा, असे धडाडीचं कळकळीचं आव्हान आपण आमदार साहेबांनी केलेलं आहे. रायगड जिल्हा युवा सेना समन्वय मुळात हा जो रस्ता मंजूर केला हा आमदार महेश दळवींनी मंजूर केला. त्या रस्त्याला पुरेसा निधी नव्हता. त्यावेळी शेठना आम्ही वेळोवेळी विनंती केली की शेठ हा रस्ता व्हायला पाहिजे, लोकांची विनंती आहे. या विनंतीला मान देऊन आप्पा असतील, भगत साहेब असतील, चेरकर असतील, आमची एक जॉईंट मिटिंग लावली आणि आम्हाला बोलवलं गेलं सह्याद्री रेस्ट हाऊसला. आम्ही 4 त्याला साक्षीदार आहोत. ह्या मिटिंगला आम्ही 4 होतो. ती तेव्हा तिथे मंजूर करण्यात आलं. आमच्या ज्या ग्रामपंचायत माजी सरपंच आहेत शेका पक्षाचे, त्यांना सवय लागलेली आहे की वेळोवेळी खोटं बोलायचं, लोकांना रेटून खोटं बोलायचं. त्या रस्त्यावर ठक्कर बाप्पा असेल, पर्यटनची अशी किती कामं खोटी केलेली आहे ते आम्हाला सगळं माहिती आहे. माझ्या सगळं बायोडाटा आहे. पण आम्ही बोलत नाही त्या गोष्टीला, आम्ही हे करत नाही. पण त्यांनी आता बंद करावं नाटकं सगळी. जाम झालं. त्यांच्याकडे जिल्हा परिषद नाही, ना पंचायत समिती नाही, ग्रामपंचायत काहीच नाही. तरी पण हे आम्ही आधी कुठून आणणार? यांनी सर्व बंद करायला पाहिजे, नाही तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. लोकांना सगळं माहित आहे की कोणी काय आणलं, कोणी कसं आणलेलं आहे. ताई भाई आता विसरा, आता एकच महेंद्र शेठ, बाकी कोण नाही. माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मोरोंडा रस्ता 2025 म्हणजे आत्ता ह्या चालू वर्षात आणलेला आहे. वर्क ऑर्डर पण त्यांच्याकडे आहे आणि काही दिवसात म्हणजे एक 8-10 दिवसात आम्ही तो रस्ता फॉरेस्टची परमिशन आणून चालू करू. काही लोक बोलतात आमच्या ताईने रस्ता आणला, भाईने रस्ता आणला. 2017ला आम्ही त्याचा सर्वे केला. 2017ला जर सर्वे केला असता तर 2018लाच रस्ता झाला असता. आता इथे इकलीकडे जनता वेडी नाही आहे की तुमच्या हुल थापांना बली पडेल. त्यावेळी आमचे माननीय आमदार श्री महेंद्र दळवी साहेब यांनी हा रस्ता आम्ही 8 दिवसात चालू करू हे आमच्या सर्वांनी वतीने ग्वाही देतो. कोल्हापुरात मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय. या सोहळ्यामध्ये लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आणलेले वाघनख प्रमुख आकर्षण आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना आता हे वाघनख पाहता येणार आहे. कसबा बावडा येथील छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी हे शिवशस्त्रांचं शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आले. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि खासदार शाहू महाराज यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. जिल्ह्याला प्रेरणा दिला अशा पद्धतीच्या एका नवीन शिवशस्त्र शौर्यगाथाच्या या संपूर्ण प्रदर्शनाचे उद्घाटन होते आणि या उद्घाटनामध्ये इतिहास आहे, या उद्घाटनामध्ये भविष्य काळामध्ये घ्यायची प्रेरणा आहे. या सगळ्या गोष्टी आम्हा सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि यासाठी प्रयत्न करणारे आमचे सगळ्यांचेच लाडके मंत्री आदरणीय आशिष शेलार साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आयोजित कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनानं इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयात असणारी वाघनख
आणण्यासाठी मराठा शस्त्र प्रयत्नाने शिवशस्त्र शौर्यगाथा हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरवले आणि त्याच अनुषंगाने एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी अशा पद्धतीचा प्रवास, त्यांचा इतिहास आणि त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांना होत असणाऱ्या सगळ्याच पद्धतीच्या प्रेरणांमध्ये वाघनख ही त्या इतिहास कालापासून आजपर्यंत आपल्या सगळ्यांना प्रचंड प्रेरणा दिली आहे. खरं तर या सगळ्या गोष्टींचा इतिहास नवीन पिढीसमोर यावा, नवीन लोकांनी या सगळ्या तरुण पिढीनं सुद्धा या सगळ्यांचा आदर्श घेऊन भविष्य काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांची प्रेरणा घेऊन पुढे कार्यरत राहू याच हेतूनं या संपूर्ण शिवशस्त्र शौर्यगाथा या सगळ्या प्रदर्शनाचा आपला उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या पद्धतीने यासाठी प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यानंतर अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी केलेला वध ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अतिशय महत्वाची घटना आहे. या घटनेशी वाघनख शस्त्र संबंधित असल्याने या शस्त्रांचा शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनामध्ये समावेश शिवाजी महाराजांच्या प्रति कृतज्ञता ठरेल आणि त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या नवीन पिढीला सुद्धा प्रेरणादायक ठरेल. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर हे सगळं काम होत असताना सुद्धा महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये नागपूरमध्ये, दुसऱ्या वेळेला साताऱ्यात आणि त्यानंतर कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी म्हणून ज्याला आपण ओळखतो त्या सगळ्या राजधानीमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण प्रदर्शनाची या ठिकाणी सुरुवात करतोय. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून माननीय मंत्री महोदयांचा आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा आभार व्यक्त करतो. कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास आहे. ही कर्मभूमी आणि जन्मभूमी महाराजांची आहे आणि त्याचबरोबर आजच्या वाघनखांच्या निमित्तानं नवीन पिढीला प्रेरणादायी अशा पद्धतीचा इतिहास सुद्धा या संपूर्ण नवीन पिढीसमोर ठेवण्याचं एक अत्यंत चांगलं काम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्य संचालनालय करते. त्या सगळ्या कामाच्या निमित्तानं मी एका बाजूला सरकारचं अभिनंदन करतो. संपूर्ण कोल्हापुरातल्या किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांनी सुद्धा या संपूर्ण प्रदर्शनाचा लाभ घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या हेतूचा सफल करूया अशा पद्धतीची विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रदर्शनाच्या उद्घाटनाची प्रशासनाकडून देखील तयारी केली जात होती. आज अखेर उद्घाटन झालेलं आहे. अशा पद्धतीचं माहोल बघितलंय. शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन आहे. त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची वाघनख आणि अफजल खानाच्या वधासाठी आणि तो एक इतिहासातला महत्वपूर्ण भाग आहे. ती वाघनख आज कोल्हापुरात येत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आणि कर्मभूमीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे. याचा पुढच्या 8 महिन्यांमध्ये इथल्या सर्व नागरिकांना, तरुणांना, नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि या 8 महिन्यांमध्ये या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा जगासमोर आणण्यामध्ये एक महत्वपूर्ण कामगिरी करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल सुद्धा या खात्याचे मंत्री सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करतो. उद्घाटनाचा फक्त फारच म्हणायचं का, कारण ज्या पद्धतीचा माहोल आणि निरुत्साह या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दिसला, नियोजनाचा अभाव दिसला. कसं बघताय? विशेषतः कोल्हापूरकरांना निमंत्रणच त्यांनी दिलेलं नाही. मीडियाला तर कुठं दिलंय? आज या सगळ्याची औपचारिक सुरुवात झालेली आहे. पुढच्या 8 महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाचा, विचाराचा, प्रेरणेचा जागर आपण करणार आहोत. इतके कार्यक्रम होतील की त्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जसं ही नगरी ही शाहूमय होते तशाच पद्धतीनं शिवमय होईल अशा पद्धतीचं काम आपण करणार आहोत. त्याचा आराखडा जिल्हाधिकारी पुढच्या सोमवारी जाहीर करतील आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांना, कारण हे वाघनख हा इतिहास आहे, हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा अशा पद्धतीचा हा संपूर्ण ठेवा आहे. त्यामुळे याचा खूप चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे. त्याचा आराखडा सुद्धा सोमवारी होईल डिक्लेअर आणि त्याप्रमाणे आज फक्त औपचारिकता आहे. आचारसंहिता बाकीच्या सगळ्या कामकाजामुळे ही आपण सगळ्यांनी सुरुवात केली. बाकी कार्यक्रम तर आपल्याला सगळ्याच पद्धतीने आपल्याला दिला जाईल. त्यांना प्रॅक्टिकल सोडून या ठिकाणी कोल्हापूरकरांना उत्सुकता होती, त्यांना बोलवलं, मात्र दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकल सोडून विद्यार्थ्यांना या ठिकाणी जबरदस्तीने बसवलं. असं नाही आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आजच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं वाघनख कोल्हापुरात आले, त्यामुळे याचा 8 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम ठरवून आपण काम करतोय. सोमवारी याच्याबद्दलची अधिकृतरित्या कार्यक्रम पत्रिका सुद्धा जाहीर केली जाईल, ज्याचा उल्लेख
आदरणीय आशिषजी शेलार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने या संपूर्ण वाघनखांच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात पोहोचला पाहिजे, त्यासाठीचा प्रोग्राम आपण तयार केलेला आहे. सोमवारपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा औपचारिक होता, कारण मंत्री महोदय सुद्धा ऑनलाईन होते, त्यामुळे साहजिकच आजचा कार्यक्रम याच्यापेक्षा सुद्धा इथून पुढचा जो 8 महिने आमच्याकडे आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून वाघनख, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या निमित्तानं ही खूप चांगल्या पद्धतीने स्वराज्याची प्रेरणा आम्ही सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणार. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वच कार्यक्रम लोकोत्सव व्हावेत यासाठी कार्यक्रम औपचारिक असला तरी काही महिन्यापूर्वी ताराराणी जयंतीच्या निमित्तानं देखील याच विभागाने एक कार्यक्रम शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी घेतला होता. त्या ठिकाणी देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती काही नव्हती. कसं मग सांस्कृतिक विभाग काम करतोय, म्हणजे अधिकारी काय नेमकं त्यांची मानसिकता काय दिसते? आता तक्रार त्याबाबत देखील एका पदाधिकाऱ्यांनी तुमच्याकडे केली, त्याच अधिकाऱ्यांची. नाही, या सगळ्या कामामध्ये ज्या पद्धतीने आपण जर अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याच्याबद्दलची दुरुस्ती करण्याबद्दल आम्ही सूचना करू, त्याच्यावरती कारवाई करू. अपेक्षित असंच आहे की या सगळ्याचा जो इतिहासाचा ठेवा आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी उदासीनता नाही, प्रचंड उत्साह असला पाहिजे. जर याच्यामध्ये कोण अशा पद्धतीने काम करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याबद्दल आम्ही सन्माननीय मंत्री महोदयांच्या सुद्धा निदर्शनास आणू. पण ज्या पद्धतीनं नाव घेऊन ज्याचे कारभार केला होता, परंतु माहितीचे 10 आमदार असताना एकही लोकप्रतिनिधी काय मी तेच आपल्याला सांगतोय की आजचा कार्यक्रम ही औपचारिकता होती. अजून 8 महिन्याचा जो काही प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक असे कार्यक्रम होतील की ज्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचा विचाराचा जागर, कर्तृत्वाचा जागर पोहोचवणार आहोत. त्या सगळ्यांमध्ये 10 आमदार नाही तर या जिल्ह्यातले 36 लाख 40 लाख सगळे नागरिक सहभागी होतील. अशा पद्धतीचा लोकोत्सव आपण करणार आहोत. त्याची कार्यक्रम पत्रिका सुद्धा सोमवारी आपल्याला दिली जाईल आणि प्रत्यक्षामध्ये सर्वच लोक त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतील ते आपण पाहिलंच. चला, थँक्यू. आज या ठिकाणी ऐतिहासिक वाघनख्याचं प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम होतोय कुठं तर छत्रपतींच्या राजधानीत, आणि हा कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमामध्ये भव्यता दिव्यता, कारण शिवशाहू प्रेमींची या ठिकाणी उपस्थिती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. परंतु इथं आल्यानंतर जो काय मनाला क्लेश झाला, या ठिकाणी जे काय पुरातत्वानं नियोजन केलं होतं अतिशय एकदम बोगस असं नियोजन केलं होतं. अगदी कॉलेजमधली मुलं आणून बसवली होती. नागरिकांचा तर पत्ताच नव्हता. जे काही होती थोडीफार लोक ती ऑफिसची लोक होती. आणि या अशा पद्धतीनं जर शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये जर अशा पद्धतीनं हेळसांड होत असेल तर तुम्हा सर्वांना एक ही गोष्ट भूषवणार नाही आहे. या संदर्भात मी पालकमंत्र्यांशी सुद्धा बोलून घेतलं. यावेळी कोल्हापूरचे अनेक खासदार आहेत, आमदार आहेत, माननीय छत्रपती शाहू महाराज आहेत, यांची उपस्थिती इथं असणं गरजेची होती. एकंदरीत कार्यक्रमाचा जो प्रोटोकॉल होता तो सुद्धा बदलला. अरे एक आपल्याला एक पोवाड्याची एक परंपरा आहे, एक आपल्याला संचार देतोय, एक आपल्यामध्ये एक जिवंतपणा आणतोय, तो पोवाडा कार्यक्रमाच्या नंतर सादर होतोय. म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, या ठिकाणी आमची शाहू प्रेमीची अशी इच्छा होती की हे जे शाहू जन्मस्थळ आहे, ह्या शाहू जन्मस्थळाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला गेले 18 वर्ष इथलं वस्तू संग्रहालय आणि परिसरात सुशोभित व्हावून प्रयत्न करायला लागतोय. आणि हे दोन्ही कार्यक्रम एकत्र झाले असते तर काय अडचण होती? अहो, शाहू महाराजांच्या हयातीत यातना झाल्या आणि त्यांच्या हयातीत सुद्धा हे पुरातत्व खातं त्यांना यातना देतंय. शाहू महाराजांचं कधी करणार आहे पुढं? 18 वर्ष झाली. हे जे पैसे मिळले ते पुरातत्व दिले नाही. आम्ही भांडून राज्य डिप्युटेशन मधून पैसे मिळवले होते. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड असं एक खेद आणि वाईटही वाटलेलं आहे. दिनगाई आता कसं असते, प्रशासन आणि यांनी लोकसमूहाला समोर जाणं गरजेचं आहे. लोकसमूहातून लोक यायला तयार असतात. कार्यक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचली नाही तर लोक येणार कसे? त्यामुळे जबाबदार शेवटी प्रशासनच असणार ना. पालकमंत्र्यांना मी म्हणजे आता आहे बघा, हे जे पुरातत्व खातं आहे, या पुरातत्व खाते सातत्यानं शाहू महाराजांच्या या जन्मस्थळाकडे दुर्लक्ष करत आलेलं आहे. जो पैसा मिळवलेला आहे ते आम्ही डेप्युटेशन जास्तीत जास्त मिळवलेला आहे. तो 15 ऑगस्ट उपोषणला बसून मिळवलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. सर्वांना नमस्कार. अपेक्षा अशी आहे की माझा आवाज आपल्या सगळ्यांना ऐकून येत असेल. शिवशस्त्र शौर्य गाथा
या प्रदर्शनाच्या आणि कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे सन्माननीय खासदार महाराजजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले लोकप्रिय पालकमंत्री आंबेडकरजी, सन्माननीय जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे आमचे संचालक गर्गेजी, सहकारी दळवीजी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो, आपल्या सगळ्यांनाच याचा खूप अभिमान आहे की आपण अशा महाराष्ट्रातले नागरिक आहोत. आपला जन्म अशा महाराष्ट्रात झाला की ज्याची एक उज्ज्वल, पराक्रमी आणि अतिशय बुद्धिशाली आणि संरक्षणात संपूर्णता महती असलेली परंपरा आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने लाभले. आणि या सगळ्याबद्दल 350 वर्ष शिवराज्याभिषेकाचं आपण ज्या वेळेला साजरं करायचं ठरवलं त्यावेळेला सर्व मंडळींनी बसून हा निर्णय केला की शिवकालीन आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा असतील अशा शस्त्रांचा, शौर्याचा एक परंपरा आहे, गाथा आहे, कहाणी आहे. आणि ही कहाणी, ही परंपरा, हा पराक्रम आपण जगासमोर आणला पाहिजे. आणि म्हणून यातील आमच्या सहकार्याने जाधवजी असतील आणि सगळे सहकारी यांनी यामध्ये पुढाकार घेतला. तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवारजी यांनी याचं नेतृत्व केलं. आपल्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी यावर प्रचंड मेहनत केली आणि या संदर्भातली शस्त्रांची जी आपल्याकडे असलेली माहिती, प्रत्यक्षातली शस्त्र, या सगळ्यावर काम सुरू करून ती जगासमोर मांडण्याची योजना बनवली. याला एक व्यापक स्वरूप आंतरराष्ट्रीय सुद्धा आहे आणि मिळालं पाहिजे म्हणून त्याचाही आपण विचार केला. आणि मग व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालय जे आहे त्याच्याशी 2023 मध्ये आपण करार केला आणि व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये, म्युझियममध्ये आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देणारं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचा उपयोग केला आणि जगासमोर एक संरक्षणाचं, शौर्याचं, पराक्रमाचं आपण ज्याला म्हणून प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, ती वाघनखं सुद्धा तिथे असल्याचं आपल्या लक्षात आलं. आणि मग ती वाघनखं लोन बेसवर आपल्याला भारतात आणण्याचा निर्णय आणि तसा करार आपण केला. त्यात यशस्वी ठरलो आणि सातारा, नागपूर करत कोल्हापूरला आता त्याचंही प्रदर्शन आपण करतो आहोत. या वाघनखांच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून या वस्तू आपण आणली त्याचे काही आंतरराष्ट्रीय नियम आपण पालन केले आणि बरोबरीने आपल्या इथे असलेल्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या विविध शस्त्रांची जाधवजी असतील आणि आपल्या सहकाऱ्यांनी जी जमवाजमव आणि जपवणूक केली त्याचं प्रदर्शन सुद्धा आज आपण या ठिकाणी करतो आहोत. एका अर्थाने हे प्रदर्शन हे महाराष्ट्राच्या, हिंदुस्थानच्या पराक्रमी आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचं हे प्रदर्शन आहे. म्हणून याचं महत्व आगळं वेगळं आहे. मला व्यक्तिशः या कार्यक्रमाला यायचं होतं पण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे एक प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकरजी यांचंही काल रात्री दुर्दैवी निधन झालं. कॅबिनेटची मीटिंगही आज ठरली आणि त्यामुळे व्यक्तिशः मला येता नाही आल्याचं मला खूप दुःख आहे. पण या कार्यक्रमाला आवर्जून आपल्या सगळ्यांसमोर सोबत ऑनलाईन मी आहे. येत्या काही दिवसात मी प्रत्यक्ष भेटही देणार आहे. पण या शौर्यगाथेवर माझी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना राहील की प्रदर्शन तर हे चालूच राहील पण याबरोबर संयुक्तिक काही कार्यक्रम आपल्याला जोडता आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये यातनं काही स्पर्धा व्हाव्यात, काही शालेय विभागाच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा व्हाव्यात, काही निबंध स्पर्धा व्हाव्यात. या प्रदर्शनांच्या बाबतीतलं क्रिएटिव्हली नाविन्यपूर्ण रीतीने रील्स या आपल्या कोल्हापूरच्या या नगरीतून पूर्ण जगात जाण्यासंबंधातल्या रील्सच्या स्पर्धा किंवा रील्सचे कार्यक्रम हवे. पोलीस दलाने यावर काही चर्चासत्र या ठिकाणी या प्रदर्शनाच्या निमित्ताने व्हावेत. संरक्षण विषयामध्ये माहितीगार
जी मंडळी आहे त्या सगळ्यांबरोबर चर्चासत्राचा किंवा व्याख्यानाचा कार्यक्रम व्हावा. माननीय खासदार महाराजजी आपलंही त्यात मार्गदर्शन सातत्याने मिळवून प्रदर्शन तर आपलं उत्तम होईलच, पण याबरोबर अन्य कार्यक्रम सुद्धा त्याच्याशी जोडून छत्रपती शिवाजी महाराज, न्यायिक प्रक्रिया, संरक्षणाची व्यवस्था, शस्त्रकला विद्या आणि राज्यकारभार अशा विविध विषयांवर पैलूंवर सुद्धा या बरोबर कार्यक्रम हवे आणि त्यामध्ये आवश्यक ती सांस्कृतिक कार्य विभाग सुद्धा सहभाग घेईल एवढंच निवेदन करतो. माननीय पालकमंत्र्यांनी याचं नेतृत्व करावं अशी विनंती करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भोगावती बसस्टँडवरील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळेच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी करत नातेवाईक आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. आरोप करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे मोर्चा नेला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा जिल्हा परिषद आवारात अडवला. नातेवाईकांनी संबंधित तरुणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि प्रकरण दडपल्याचा आरोप पोलिसांवर केला. दरम्यान या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्याचं आणि दोषींना कठोर शिक्षा होईल असे करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. तीन महिने झाले तुमच्या मुलीचा मृत्यू होऊन. कसं बघताय तपास पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का? काय सांगा? समाधानी नाही आहात. आता काय झालं? काहीच झालेलं काय नाही. म्हणणं आहे तुमचं? मान आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तपासात कोण तुमच्यावरती दबाव आणते का? तपासाचा दबाव पोलीस हे ते आणतात. काय म्हणतात? काय सांग? करता आम्ही तपास करायला लागलोय असं म्हणून सांगायला लागले. आता काय मागणी आहे? आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शास्त्र हलणार नाही. हे जागेवरून हलणार नाही आम्ही. माझ्या मुलगीला न्याय मिळाला पाहिजे. प्रशासनाला रडवायचं आहे. तुम्ही रडू नका. तुम्ही नसेल तर तुम्हाला आता बोलावं लागेल. माझ्या मुलीवर न्याय झाला. नाही बोला तुम्ही. काका तुम्ही बोला. तुकाराम कांबळे, प्रज्ञाचे मामा. प्रज्ञाचा ज्या दिवशी हा जो घटना जी घडली ती घटना जाणून बुजून प्रज्ञा ही दलित कुटुंबातली आहे आणि दलित कुटुंबातली व्यक्ती जर आता आमच्या निदर्शनास आले जेथपासून घटना घडली त्या घटनेपासून राजकीय सपोर्ट असतील किंवा पोलिसांचं सहकार्य असेल, आरोपी मोकाट फिरतात. आरोपींना काही शिक्षा झालेली नाही. कॉलेजवरती मुली बस स्टॉपवरती उभा राहिलेले असताना आरोपी येऊन गाडी घालतात आणि तरी देखील पोलीस म्हणतात की ते ॲक्सिडेंट आहे. मग पोलिसांच्या पुढ्यात घालायला पाहिजे का गाडी त्या मुलींच्या अंगावर? त्यावेळी त्यांना कळालं असतं की हिच्या गाडी अंगावर घातली आहे.
तर ह्या आरोपींच्यावरती 302 कलम लागू झालं पाहिजे आणि अट्रोसिटी कायदा हा झालाच पाहिजे. कारण का आमच्या मुलगीचा घातपात झाला, त्यांनी जाणून बुजून पुढे खड्डे असताना देखील गाडी स्पीडमध्ये मारतात आणि ती गाडी घालतात. तर ह्या आरोपींना लगेच सोडण्यात आलंय, त्यांची गाडी ताब्यात देण्यात आली आणि आरोपींना एवढं सहकार्य की त्या जसं काय त्या केसमधनं कसं बाहेर येतील असा तपास केलेला आहे. तपास एकदम सॉफ्ट कॉर्नर केला आहे की त्या आरोपींना पुढं काहीच करता येणार नाही. ह्या अँगलनं तपास यंत्रणा पण काम करते आणि पोलिसांचा आम्हाला वारंवार आम्ही त्यांना फोन केलेला असताना फोनवर आमचं न उचलणे टाळले. आम्हाला ज्यावेळी कागद पाहिजे होती, रिपोर्ट पाहिजे होते, तर 1 महिना आम्हाला रिपोर्ट दिला नाही. डॉक्टरांच्याकडे गेले तर डॉक्टर सांगायचे की पोलीस आलेले नाहीत, पोलिसांच्याकडे गेले की त्यांनी तयार केलेले नाहीत अशी उत्तर दिली. आम्ही 3 महिने कुटुंब आम्ही झगडतोय आणि आमच्या मुलीला जर न्याय मिळत नसेल, आज मोर्चा आम्ही करतोय, मोर्चाच्या माध्यमातून देखील आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर देखील जर न्याय मागायचा जर अधिकार नसेल तर लोकांनी काय न्याय मागायचा, कुठं मागायचा, हा प्रश्न आमच्या जवळ गंभीर झालेला आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच राहील. आम्ही शेवटचा आमचा निर्णय असेल की आत्मदहन देखील करायला आम्ही तयार आहे. कुटुंब जोपर्यंत आम्ही न्याय मिळत नाही तोपर्यंत बसत नाही. माझं नाव तुकाराम कांबळे, मी प्रज्ञाचा मामा. प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला, म्हणजे तिथपासूनच संशय होता. आम्ही पाठलाग करत असताना पोलीस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलं आहे. समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात. जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे. आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे, आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला 1 महिना लावला, टाळाटाळ केली. आणि तपास अधिकाऱ्यांचं पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे. आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढं आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार. आरोपींनी कडक शासन झालं पाहिजे. गुन्हे सॉफ्ट कलम लावलेले आहेत तर कडक कलम लावले पाहिजेत. ह्या देशातील मुलींनी कॉलेज करायची का नाही, जर कॉलेजवरती जर शिस्त नसेल, आरोपी असे जर कॉलेजवरती ॲक्सिडेंट करत असतील तर मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही, तर मुलींनी सावित्रीच्या लेकीने शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न संभ्रम अवस्थेमध्ये आहे. आणि मला बरेच वेळा प्रज्ञाचा मामा म्हणून ज्यावेळी मुली ओळखतात त्यावेळी माझ्याकडे ह्या तक्रार येतात. वैयक्तिक मुली तक्रार करत नाहीत. तुम्ही प्रत्यक्ष जर मीडियाने हे उचललं, एवढा मीडिया होऊन सुद्धा जर सॉफ्टमध्ये जर हे अपघात बघत असतील तर आवाज दाबण्याचा प्रकार आहे. या 3 महिन्याच्या काळात तुम्हाला धमकीचे फोन नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आहेत. आरोपींच्या कुटुंबियांकडून नातेवाईकांना धमकी आलेली आहे. तुम्हाला दाखवतो वगैरे. अट्रोसिटीखाली आम्हाला मुलगीच्या बहिणीनं नंतरनं जेव्हा अपघात झाल्यानंतर सांगितलेलं आहे की त्या मुलगीच्या मनामध्ये भीती होती आणि तिला व्यक्त केली होती, आम्हाला कुटुंबानं व्यक्त केली नव्हती. आणि तिनं भीती अशी सांगितली होती की कॉलेजमध्ये छेडछाड होती आणि बरेच प्रमाणात तिनं सांगितलेलं होतं. आणि तेच त्या मुलीवरती पाळत ठेवून हा जो घातपात आहे तो केलेला आहे असा आमचा कुटुंबांचा ठाम विश्वास आहे. या 3 महिन्याच्या काळात कॉलेज प्रशासनानं तुम्हाला काय मदत काही मदतीचा प्रकार जे आहे आम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे, साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे असं आम्हाला वाटते. राजकीय पण हस्तक्षेप आहे, पोलीस प्रशासन पण आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं आम्हाला वाटते. कारण का आमच्या मुलगीचा एवढा मोठा घातपात झालेला असताना आम्हाला जर त्याचा पाठलाग करायला 3 महिने आम्ही झगडतोय सर. या 3 महिन्यादरम्यान तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला, अधिकाऱ्यांनी तुम्हाला कशी वागणूक दिली? अधिकाऱ्यांनी आम्हाला आरोपीसारखी वागणूक दिली सर. आमचं फोन उचललेलं नाहीत. 5-5 वेळा आम्ही फोन लावलेत, त्यांनी फोन आमचं उचललेलं नाहीत. आमचं स्टेटमेंट घेण्यासाठी आम्ही स्वतःहून फोन करत असताना देखील आमचं त्यांनी फोन उचललेलं नाहीत आणि गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करतात. आणि ज्यावेळी तपास केलाय, स्थानिक तपास केलाय, तो तपास सर त्या ठिकाणी टायरचं वन नाहीत असं तपास केलेला आहे, एकदम सॉफ्ट तपास केलेला आहे. क्रॅचेस काय आढळलेले नाहीत असं त्यांचा तपास आहे. जुलै महिन्यामध्ये कुरुकली या ठिकाणी भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना जो
अपघात झाला होता. सदर अपघातामध्ये प्रज्ञा कांबळे नावाची युवती ही मयत झाली होती. इतर मला वाटतं पाटील, डोंगळे आणि सरनोबत अशा 3 मुली जखमी झाल्या होत्या. त्यामध्ये पोलीस प्रशासनानं त्वरित त्या ठिकाणी जाऊन मुलींना उपचार कसे मिळतील, त्याचबरोबर गुन्हा कसा दाखल होईल, गुन्हा दाखल करून आरोपींच्या विरुद्ध सक्त कारवाई करता सदर गुन्ह्यातील वाहन चालवणारा जो बालक होता तो, त्याच्यासोबत वाहनात बसलेले इतर बालक या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली होती. त्याचबरोबर वाहन ज्यांनी त्याला चालवायला दिलं, जो 18 वर्षाखालील मायनर मुलगा असून सुद्धा वाहन चालवायला दिलं, त्याच्या वडिलांना आणि ज्यांच्या नावावर होते त्यांना, अशा दोघांना अटक केली होती. तर तपासाअंती त्या ठिकाणचे सर्व पंचनामे, साक्षीदार तपासले, RTO इन्स्पेक्शन करून त्यांचा अहवाल प्राप्त केला, मेडिकलचे अहवाल प्राप्त केले, सगळे रिपोर्ट प्राप्त केले आणि सदर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार सर असतील, उपविभागीय पोलीस अधिकारी क्षीरसागर सर असतील, यांच्या मार्गदर्शनानं आणि या सगळ्यांची चर्चा करून जेवढी जास्त शिक्षा होईल आणि जास्तीत जास्त ते कलम वाढवून या पद्धतीनं कारवाई करून या मुलांच्यावरती दोषारोप पत्र तयार करण्यात आलेलं आहे. सदर प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं सदरच्या मुली ह्या कॉलेजला जात होत्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या वरती हा एका हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांच्याकडून झालेला प्रकार म्हणून त्या पद्धतीनं स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलेली आहे. सदर प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे कुठल्याही बाबतीत या मुलांना भविष्यामध्ये निश्चित सजा होईल या पद्धतीनेच कार्यवाही केलेली आहे. दरम्यानच्या काळात कोर्टाच्या प्रोसिजरनुसार यांना जामीन मिळालेला आहे. जामिनावर ते लोक बाहेर आहेत, परंतु अद्याप कोर्टाची प्रोसिजर चालू आहे. उद्या कोर्टाचं चार्जशीट दोषारोप गेल्यानंतर जी प्रक्रिया चालू होईल न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामध्ये निश्चितच त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास करण्यात आलेला आहे. PSI गळवे हे सक्षमरित्या सदरचा तपास करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्लोज ऑब्झर्वेशन ठेवून सदरच्या गुन्ह्यामध्ये त्रुटी काय राहू नयेत या पद्धतीने लक्ष दिलेलं आहे. सदर प्रकरणामध्ये नातेवाईक असतील, आणखीन कोणी लोक असतील, बाकीच्या ज्या 3-4 मुली जखमी झाल्या, कॉलेजला जाता येणारी मुलं असतील, ही जी आरोपी म्हणून असणारी जी मुलं होती, ही जी ताब्यात घेतलेली विधी संघर्षित बालक होते, त्या बालकांच्या विरोधात जी काही कारवाई करायची होती त्या अनुषंगाने त्यांची बाकीची माहिती संकलित केलेली आहे. आणि या घटनेनंतर सर्व हद्दीतील कॉलेजना त्या प्रशासनाला पत्रव्यवहार करून काय काय सूचना करायच्या होत्या त्या पण जे आहे की त्यांनी काळजी घ्यायची होती त्या सूचना केलेल्या आहेत. सदर दुर्दैवी अपघातामध्ये जी प्रज्ञा कांबळे मयत झालेली आहे तिच्या आत्म्यास शांती लाभेल अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त सक्त कारवाई करून सदरचं दोषारोप कोर्टात सादर करण्यात येईल आणि त्या पद्धतीने पुढील कोर्ट प्रक्रिया चालू होईल. यामध्ये कोणीही कसलीही कुचराई केलेली नाही. पोलीस प्रशासन आग्रहानं जास्तीत जास्त आरोपींच्यावर कशी कारवाई होईल यासाठी अग्रेसिव्ह आहे, त्या पद्धतीने कारवाई चालू आहे. जर काही लोकांचे गैरसमज असतील त्यांना कालच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी क्षीरसागर साहेबांनी पोलीस स्टेशन करवीर येथे बोलवून माहिती समजावून सांगितलेली आहे. कशा पद्धतीने तपास चालू आहे त्याची माहिती वेळोवेळी दिली जात आहे. अशा पद्धतीने पोलीस प्रशासन यामध्ये कारवाई करत आहे. धन्यवाद. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे शेतकरी राजा आता संकटात सापडलाय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं तात्काळ पंचनामे करून त्वरित मदत मिळावी या मागणीचं निवेदन तालुका भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी पहिलेच अतिवृष्टीमुळे हैराण झाला होता, तर आता अवकाळी पावसामुळे जे उरले सुरले पीक होते ते देखील हिरावून गेले. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. कारण मागच्या वेळेस पण पंचनामे झाले, तर आता जो फक्त झालाय मॅडम मागच्या वेळी, यावेळी 2 दिवस पाऊस चालू. ओके.
साहेबांचा फोन आलाय. आज हा सकाळचा फोटो आहे आणि दुपारून परत खूप पाऊस झाला. पंचनामेचा आता मी डेली रिव्ह्यू घेत आहे. आता 5 वाजता CSRची पण अनुदान वाटपाची मीटिंग आहे, तर ते आम्ही करत आहोत. आणि कोणाला पण गावांमध्ये जर असं वाटलं. काल दिनांक 26 रोजी रात्री जो पाऊस झाला, तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिशय हातातोंडातला घास गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे. या संदर्भात आदरणीय कलेक्टर महोदया मॅडमांना आज आम्ही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे. आणि हे निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस असेल, मिरची असेल, मका असेल, कांदे असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांमार्फत एक प्रशासनाला विनंती करतो की याच्या जी भरपाई आहे ही भरपाई आम्हाला तात्काळ मिळावी. कारण आपल्या नंदुरबार तालुक्यामध्ये अगोदरच पाऊस हा चांगला झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे पहिलेच पीक जे होतं हे बरोबर नव्हतं. पण शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीतून जे काही त्यांच्या विहिरीला थोडंफार पाणी होतं त्याच्यातून पीक हे वाचवलेलं होतं आणि हे पीक वाचवून आता तो घास तोंडाशी आलेला होता. आणि या ज्या अवकाळी पावसाने मात्र तो देखील शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरावून घेतलेला आहे. म्हणून प्रशासनाला आमच्या या सगळ्या शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर शासनामार्फत भरपाई मिळावी अशी आम्ही विनंती करतो. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.